आता पाहूया मोठ्या राजकीय बातम्या। शिंदेंकडून ठाकरेंचा युटी नंतर आता एफबी असा उल्लेख। एफबी म्हणजे फुकट बाबूराव। शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। तर मी सुद्धा एफबी पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर, महाराष्ट्राचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। सांगोल्यातील भाषणावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका। लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे एफबी खेळत बसतात। एफबी म्हणजे काय? फुकट बाबूराव। मी सुद्धा एफबी आहे, महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर, लाडका भाऊ। फरक आहे। चेहरा भोळा आणि भानगडी सोळा। मी देखील चेहऱ्यावर जाऊन इतकी वर्ष फसलो। शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। काही लोक दिसायला साधी असतात, साधी बिधी असतात, इनोसंट असतात, पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे लोकही असतात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर। रायगडवरील कार्यक्रम संपल्यानंतर शहा सुनील तटकरेंच्या घरी भेट देण्याची शक्यता। सुतारवाडीतील निवासस्थानी येण्याचं तटकरेंकडून शहांना निमंत्रण। अमित शहांनीही निमंत्रण स्वीकारल्याची माहिती। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। पालकमंत्री पदाचा वाद शहांपर्यंत जाणार नाही। लोकसभेचे सदस्य असल्यानं तटकरेंनी निमंत्रण दिलं असावं। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। अमित शहा हे मोठे नेते आहेत। एक छोटासा पालकमंत्रीचा वाद हे सेकंदाचं काम आहे, त्यांच्यापर्यंत तो जाणार नाही। 5 कोटी रुपयात एखाद्या मतदारसंघातील कामं कशी होतील? अजित पवारांनी आंदोलनावरून टोला लगावल्यानंतर सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल। सगळ्यांच्या आशीर्वादाने इथली मी खासदार म्हणून आपली सगळ्यांची सेवा करायची आपण मला संधी दिली। 9 तालुके 23 लाख मतदार आणि 5 कोटी रुपये, त्याच्यामुळे हे कशालाच पुरत नाही। दादांवर काकांची पुण्याई आहे हे स्पष्ट। परिस्थितीनुसार सगळं बदलत असं अजित पवारांच्या। शरद पवार कालही दैवत होते, आजही आहेत, या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। जर शरद पवार साहेबांच्या साठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे। पुण्याई कोणाची? तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोललेत। म्हणजे स्पष्ट आहे की त्यांच्या मागे काकांची पुण्याई आहे। अर्थ खात्याकडून वेळेवर पैसे न मिळाल्यानं आम्हाला अडचण होते। वेळेत पैसे दिल्यास एसटी महामंडळ तोट्यात राहणार नाही। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून खंत व्यक्त। प्रवासी संख्या आमची वाढली आहे, परंतु पैसे मात्र आम्हाला जे अर्ध तिकीट आहे त्याचे शासनाकडून प्रतिपूर्तीच्या माध्यमातून मिळतात। ते पैसे जर वेळेवर मिळाले तर आम्ही प्रॉफिटमध्ये जाऊ। मराठी भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल। राज ठाकरेंचा इशारा। जय पवारांच्या साखरपुड्याला शरद पवारांची उपस्थिती। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याचं पुण्याजवळच्या घोटावडे गावातल्या अजित पवारांच्या फार्म हाऊसवर आयोजन। सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती।